नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आज सकाळी सकाळी पहाटे आम्ही दोघी खरं तर तिघं चाललो आहोत पुण्यात आणि ट्रान्सफॉर्मेशन 2026 या सिरीजचे 2 सेशन्स आपले पुण्यामध्ये होणार आहेत. सो सकाळी असं मस्त छान सूर्याचं दर्शन घेऊन आम्ही जातो आहे आणि विचार केला होता की इंट्रो आम्ही दोघी सोबत करू, पण झालं असं की आम्हाला थोडीशी झोप लागली आणि जाऊन सेशन कंडक्ट करायचं आहे. 2 सेशन्स आहेत बॅक टू बॅक वेगवेगळ्या लोकेशन्सला. सो त्यामुळे विचार केला की आपण एक नॉर्मल फुटेजेस घेऊन ठेवू आणि नंतर व्हॉईस ओव्हर करू. सो त्यामुळे हा सगळा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे फायनली पुण्यात पोहोचल्या सगळ्यात आधी आम्ही केली पेटपूजा आणि पुण्यात येऊन मिसळ खाणार नाही असं होणारच नाही. त्याच्यामुळे सगळ्यात आधी सकाळी सकाळी मिसळीवर ताव मारलेला आहे आणि इथे ही व्यक्ती आहे जी अर्थात हार्डकोर मुंबईकर असल्यामुळे तिथे मेदूवडा खाणं सुरू आहे आणि आमचे दादासुद्धा खात आहेत. सो आत्ता पटापट खाऊन आम्ही निघणार आहोत सेशनला. फक्त 10 मिनटं उरली आहेत. मिसळ अगदी किंचित तिखट होती, पण छान वाटलं. म्हणजे जरा झोप उडाली तिखट खाऊन आणि फार ऊन लागत होतं. त्यामुळे विचार केला की जरा मिसळ वगैरे खाऊन झाल्यानंतर मस्त जरा एक चहा वगैरे पिऊयात, पण तसं काही झालं नाही कारण ऊन वाढलं होतं. त्यामुळे विचार केला की सेशनमध्ये ब्रेक टाईमला आपण जरा चहा वगैरे पिऊ. पण मस्त मिसळ खाल्ली, 10 मिनटात आवरलं आणि मिसळ खाऊन मग आम्ही आलो सेशनसाठी. #ट्रान्सफॉर्मेशन. आमचं पहिलं सेशन होतं कासारवाडी येथे आणि इथला कॅम्पस इतका छान होता. मस्त आउटलेट्स होते. आम्हाला आधी असं वाटलं की आतमध्ये आउटलेट्स नसतील म्हणून आम्ही बाहेरच नाश्ता केला, पण आधी माहीत असतं तर इथे खाल्लं असतं कारण आम्ही इथे चहा प्यायला आलो होतो आणि सुपर्ब टेस्ट पण छान होती आणि कॅम्पसचं वाईब पण मस्त होतं. आम्ही लिटरली सकाळी 6:30ला निघालो होतो. त्याच्यामुळे आम्ही झोपलं आणि जाग आली तेव्हा कोण आलं होतं. त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं की चला आरामात सेशन वगैरे कंप्लीट झाल्यानंतर आपण शूट करूया. सो आज आम्ही इथे 2 सेशन्स कंडक्ट करणार आहोत. म्हणजे एक ऑलरेडी झालं आहे, आता दुसरं सेशन FC रोडला आहे. सो आम्ही तिथे निघालोत. कोकम सरबत वगैरे सगळं पिऊन झालं आणि मजा आली. इथे कॅम्पस इतका सुंदर होता. मी कॅम्पसचे फुटेजेस ॲड करेन. आणि आज आहे माझ्यासोबत ही व्यक्ती आणि तिथे आहेत आपले गणेशदादा जे ड्राईव्ह करतात. आणि फॉर्च्युनेटली आज गणेशदादा आलेत कारण गणेशदादांचं एक वेगळं शूट होतं आणि तिथे ते जाणार होते, पण ते बिचारे आज आले आहेत आणि आम्ही जरा त्याच्यामुळे रिलॅक्स झालो. कुणीतरी नवीन येण्यापेक्षा आम्ही म्हटलं आपलीच व्यक्ती असलेली तर बरं असतं. तर येस, आणि आता येस मंजूने खूप मेहनत घेतली आहे सकाळपासून. तिने 3 सेशन्स घेतलेत, मी एक घेतलं आहे. तर तिने ॲक्च्युली मुलांना तिने सांगितलं आहे की कसं बोलायचं, फीडबॅक घेतले. मी असं काही नाही सांगितलं. ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलांकडून ॲक्टिव्हिटी करून घेतल्यात. मुलं खूप मस्ती करत होते तर तिने त्यांना कंट्रोल खूप ओरडा दिलेला आहे. त्याच्यामुळे माझं सेशन जरा हलकं झालेलं आहे. आणि ओके, प्रिव्हियस ह्याच्यात बघितलेली बॅग मी फायनली सुंदर अशी बॅग वापरायला काढलेली आहे. प्रथमेश मला त्या व्हिडिओ नंतर म्हणाला की बाबा ती वापर, ती नुसती ठेवू नकोस. तर आता पुण्याची गरमी, पुण्याचं ऊन सगळं आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. ऊन तर खूप जास्त आहे, मुंबईपेक्षा जास्त ऊन आहे पुण्यामध्ये. एक्स्ट्रीम ऊन आहे. सकाळी आम्ही मस्त मगाशी काय खाल्लं, मिसळ पाव खाल्लं आणि छान असं काय होतं, पण खूप तिखट होती मिसळ अर्थात असणार. तर बघूया, आता उन्हातून चाललो आम्ही सेकंड सेशनसाठी आणि होपफुली ते पण पटापट व्हावं. माझी खूप इच्छा आहे दगडूशेठला जायला कारण मी काल मॅप चेक करत होते तर आय थिंक 9 मिनिट वगैरे काहीतरी 9 मिनिट वगैरे दाखवत होतं. सो मी प्रे करते की मला प्लीज दर्शन होऊ दे. मला खूप वर्षापासून यायचं होतं. मी 6वीत वगैरे असताना आले होते दगडूशेठला. शाळेची आमच्या पिकनिक होती श्रीवर्धनवरून. आणि मी जेव्हा लास्ट टाइम आलेली पुण्यामध्ये तेव्हा असं मंदिर दिसतंय, बट तिथपर्यंत जाऊ नाही शकली काही कारणाने. तर आता भेटलं पाहिजे. तर बाप्पांची इच्छा असेल तर ते बोलवतील आपल्याला. हे सगळं योगावरच अवलंबून आहे. नाही तर तुम्ही समोर जरी असलं तरी तुम्हाला आत काही जाता येत नाही. आणि आज दर्शन झालं तर खूप छान होईल कारण या ट्रान्सफॉर्मेशनची सुरुवात आम्ही सिद्धिविनायकापासून केली होती आणि आज शेवटचे सेशन्स आहेत. आणि ते जर आम्हाला दगडूशेठला जाऊन बाप्पाचा आशीर्वाद घेता आला तर मग काही सोन्याहून पिवळच. सो फिंगर क्रॉस्ड, होप फॉर द बेस्ट. बघूया. तर FC रोडच्या सेंटरला आम्ही पोहोचलो, पण आमच्याकडे तब्बल 1.5 तास होता. त्यामुळे आम्ही विचार केला की आधी छान पेटपूजा करावी, जेवावं आणि इथे एक छान छोटंसं आउटलेट दिसलं, पण फूड कमाल होतं. त्यामुळे आम्ही इथून काही पदार्थ मागवले आणि अगदीच रिजनेबल रेट होते, तुम्ही बघू शकता. सो छान मस्त पटकन काही मागवलं, जेवलो आणि मग त्याच्यानंतर पुढचा प्रवास बघा काय काय. मस्त इथे दही भात आहे आणि इथे छान अशी मिरची कुस्करलेली आहे, भाजी चपाती आहे आणि आता आम्ही खाणार आहोत मस्तपैकी.
जेवून झाल्यानंतर 1 तास उरला आणि मग ठरवलं की चला आता काहीही करून दगडूशेठचं दर्शन घ्यायचं. आणि अशा तऱ्हेने आम्ही पोहोचलो. हार्डली 10 मिनटामध्ये आम्ही दर्शन घेतलं, कारण लगेच पुढचं सेशन लाईनअप होतं. आम्हाला इथून रिटर्न जायचं होतं आमच्या सेंटरला. आणि छान मस्त अजिबात घाई गडबड न करता छान असं मस्तपैकी आमचं दर्शन झालं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल रामनवमी होती, त्यामुळे या मंदिराला खूप छान डेकोरेट केलं होतं फुलांनी. आणि इतकं सुंदर वाटत होतं, कारण खूप वर्षाआधी मी इथे आले होते, अगदी 6वीला असताना. आणि त्यानंतर सकाळी असं रॅन्डम मला वाटलं की चला आपण पुण्यात जातो आहे तर दर्शन घेऊयात, कारण एरवी इतक्या वेळा येणं होतं पण कधीच मला इथे अशी यायची संधी मिळाली नाही. आणि आत्ता तुम्ही बघू शकता की हे बघा किती सुंदर डेकोरेट केलं. ही सगळी फुलं आहेत आणि इतक्या छान पद्धतीने फुलांची आरास संपूर्ण मंदिराच्या भिंतीला, आणि ते बघायला इतकं सुरेख आणि विलोभनीय वाटतं आहे. कमाल, म्हणजे अक्षरशः तृप्त व्हायला झालं. आमच्या घरी कित्येक वर्ष म्हणजे गेली 27-28 वर्ष आमच्याकडे दगडूशेठ हीच मूर्ती असते गणपतीची. पण मला इथे यायचा योगच आला नव्हता. 6वीला वगैरे असताना मी जे काय आले होते तेच, त्याच्यानंतर आत्ता. आणि मस्त वाटलं, कमाल. शेवटचं सेशन, दुसरं सेशन. आणि बरं झालं मी आत्ता आलो, कारण आमचं जेवण वगैरे सगळं असं एकदम कट टू कट 1 वाजता झालं आणि आमच्याकडे 1 तास होता. सो मी विचार केला की आत्ता जाऊन दर्शन घेऊन येऊयात, म्हणजे संध्याकाळचा वेळ वाचेल. संध्याकाळी 6 नंतर म्हणजे फार गर्दी झाली असती आणि पुण्यातलं ट्रॅफिक तर माहीतच आहे त्याच्यामुळे. आणि उद्या आम्हाला परत सेशन आहे, अजून एक आहे आफ्टरनूनला कल्याणला. त्यामुळे इथून जितकं लवकर घरी पोहोचू तर तेवढा जरा आराम. हो ठीक आहे. आता बॅटरी पण लो आहे, मेन प्रश्न आहे. चार्जिंग लावते, चार्जिंगला लावायला लागणार आहे. पॉवर बँक नाही आहे. अख्खं सेशन शूट करायचं, बघूया बाप्पाच्या हवाली करूया. घरी लवकर जायचं, उद्या दुसरं सेशन आहे. समोर आहे गुड लक कॅफे आणि तिथे फार गर्दी आहे. तर मला गर्दीसाठी काय करायचं, ते समोर आम्हाला बांगड्यांचं दुकान दिसलं, तर म्हटलं बांगड्यांचं दुकानमध्ये जाऊयात आणि आयडियल स्टोअरच्या इथे बघूयात काय काय मिळत आहे. मुलींचं लक्ष बरोबर असतं, ट्रॅफिकमधून बांगड्यांवर लक्ष आहे. तर मंडळी गुड लकमध्ये आलो आहे फायनली. प्रथमेशने रेकमेंड केल्याप्रमाणे चहा आणि बनमस्का, आणि आता मी खाणार ये. आणि ही गुडलकची वाईब, गुडलकचं फूड आणि गुडलकची वाईब दोन्हीही कमाल, दोन्हीही उत्तम होतं. बाजूला इथे कलाकार गट्टा होता, तिथे काही वेळ रेंगाळलो. बरेच आर्टिस्ट चित्र काढत होते, ते सुद्धा बघत बसलो. तर फायनली आम्ही निघालो आहोत. खूप मजा आली. आजचा दिवस खूप छान गेला. आणि मी मंजूला म्हणाले पण की असं आपण मध्ये मध्ये यायला पाहिजे पुण्याला, कारण नेहमीचं रुटीन, नेहमीची जागा, त्याला थोडासा ब्रेक मिळाल्यावरती खूप फ्रेश वाटतं. अपार्ट फ्रॉम सेशन पण आमच्याकडे खूप कमी वेळ होता, पण आज आम्ही मोस्टली टाईम मॅनेजमेंट आणि कॉन्फरन्सबद्दल सेशन्स डिलिव्हर केले. पण टाईम मॅनेजमेंटविषयी एक महत्त्वाची गोष्ट की आमचं सगळंच वेळेत झालं. सकाळी निघण्यापासून आत्ता रिटर्न जाण्यापर्यंत मधल्या वेळेत जे काही फिलर्स होते त्या वेळेत सुद्धा आम्ही त्या 1 तासाचा उपयोग करून केलं सगळं पुणे आम्ही एक्सप्लोअर केलं. आणि दगडूशेठला गेलो दर्शनाला. आत्ता सुद्धा थोडं पण गुडलकच्या इथे गर्दी होती तेव्हा बाजूला आजूबाजूला बघितलं, घेतलं काय नाही, टिकल्या घेतल्या फक्त. FC रोड मार्केट स्ट्रीट शॉपिंगला जरा बघत होतो. पण तुम्हाला माहिती काय, आम्ही बांगड्या बघितल्या आणि अजून कुर्तीज बघितले. मुंबईला याच्यापेक्षा स्वस्त आहे. आम्ही म्हणाला मुंबईला हे सगळं सोडून आपण इथून हे शॉपिंग का करायचं. हिल रोड आणि लिंकिंग आणि हिल रोड आणि लिंकिंग रोड. आणि इथे ऍक्च्युली ग्लासेसच्या ज्या बांगड्या वगैरे होत्या त्या महाग होत्या खूप. आणि त्या तिथे आम्ही स्वस्त घेतले. आम्ही फक्त बघितलं आणि आम्ही मग ते आमचे पैसे प्राइसिंग काढली की बाबा आपल्या इथे स्वस्त आहे की इथे स्वस्त आहे, पण मुंबईला स्वस्त आहे डेफिनेटली. आणि येस, आत्ता आम्ही निघालो आहोत, आता परतीच्या वाटेवर आहोत. खाऊन झालं आहे, पेटपूजा झालेली आहे. बिचारे दादा आपने खाया. दादा म्हणतात ते. सो आता आम्ही निघतोय आणि बघूयात. मजा आली, पण आम्हाला असं तेच वाटतं की किती कमी वेळ होता तरी पण एक्सप्लोर केला. आता आम्ही प्लॅन करतो, आम्ही एखादा ब्लॉग शूट करणार आहोत आणि एक दिवस 24 आवर्स एक्सप्लेन फक्त म्हणजे एक्सप्लोर करायला येणार आहे. आणि त्यात इथे लोक सगळे बिचारे असे मस्त, प्रचंड दुपारी ऊन ना, ते सगळे मास्क आणि सगळं घालून, आणि आम्ही मुंबईचे केस सोडून जातोय मस्त एस्थेटिक रील्स बनवायच्यात आणि फोटोज. रील्स वगैरे तर नाही काढल्या, पण फोटोज आणि व्हिडिओसाठी सवय आहे ना मुंबईची. आणि आम्ही फिरलो, आम्हाला काही वाटलं नाही, कारण सवय आहे. तिथे पण असतं बऱ्यापैकी ऊन, पण मजा आली. आणि मला पुणे ऑलवेज असं खूप
काय म्हणतो एकदम वॉर्म फील वाटतं. म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणींचे जेवढे पण सर्कल्स आहेत, माझ्या ओळखीचे जे पुण्यातले लोक आहेत, ऑलवेज इथे आल्यावरती स्पेशल वाटतं, मजा येते. त्यामुळे मला यायला आवडतं. फार अपॉर्च्युनिटी नाही मिळत, पण मी जेव्हा जेव्हा आले ना, माझा पुण्याबद्दलचा एक्सपिरियन्स खूप छान आहे. म्हणजे पुण्याला जनरली असं ट्रोल केलं जातं, मीम्स बनवले जातात, पण पर्सनली माझ्या बाबतीत असं काही झालं नाही. इनफॅक्ट माझं उलट एक्सपिरियन्स आहे. खूप वॉर्म्थ आणि एक छान गोड लोक आहेत जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये. आय एम शुअर माझे सबस्क्रायबर्स पण तितकेच गोड आहेत. तर भेटूयात परत एकदा आणि मी पुढच्या येण्याच्या आधी डेट कळवेल. प्लॅन करूया, जसं गुडलकला वगैरे कुठेतरी भेटूया आणि मजा करूया. ही आयडिया छान आहे ना, सबस्क्रायबर्सला भेटता पण येईल आणि सोबत शॉपिंग करूयात. महाग असली तरी करूयात, बघूयात, एक्सप्लोअर करूया. तुम्हाला आयडिया कशी वाटते पुण्याला येऊन भेटायची, किंवा असं दुसरं कुठे ठिकाण आहे का जिथे आपण सगळे भेटू शकतो? तर आम्हाला कळवा आणि आपण प्लॅन करूयात, भेटूयात. का बोलायचंय? काय नाही, तिथेही शूट करायला हीच व्यक्ती असेल. हा मीच. आणि आज महत्वाची गोष्ट ही परत एकदा बॅग दाखवूयात. बाप रे, मंजू सांगितल्या बॅगचा किस्सा. ही बॅग सकाळपासून हिचे 100 फोटोज काढून झाले असतील. 100. जिथे जाईल तिथे फुलं झाडं दिसली, घेते बॅग फोटोज. मी थकली, म्हटलं ती बॅग पण थकली असेल की बस कर बाबा मला फोटो काढायचे. तिने पण असं चेहरा बंद केला, डोळे मिटले शेवटी. थकली ती, कंटाळला. माणूस असता तर 2-4 कानाखाली मारले असता, पण ठीक आहे. नेव्हरदलेस फाईन. ओके बाय. बघूयात आता जाईपर्यंत किती वाजतात. आम्ही जागे आहोत का? तुम्ही चेहरा नीट बघून घ्या आमचा. चेहरा नीट लक्षात ठेवा. नंतर ते केस असे भिरभिरलेले वगैरे असतील, पण आताच बघून घ्या.